राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली। राजकोट किल्ल्यावरच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला। राणे समर्थकांनी राजकोट किल्ल्याबाहेर जाण्यासाठीचा मार्ग रोखला होता आणि त्यामुळे तब्बल 1.5 तास आदित्य ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्यात ठिय्या दिल्याचं पाहायला मिळालं। कोकणात झालेल्या ठाकरे राणे कार्यकर्त्यांच्या राड्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। जे मालवणला रस्ता अडवून बसले ते शिवद्रोही होते, शिवद्रोही आडवे आले, त्यांचे पाठीराखे दिल्लीत बसलेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारकडून नौदलावर खापर फोडलं जात आहे, पण शिल्पकार आपटेंचा पत्ता नौदलाला कुणी दिला असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय। हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुढाकारातूनच झालं होतं असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी चेतन पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। चेतन पाटील हे या पुतळ्याचे स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहेत। दरम्यान या घटनेनंतर त्यांच्या कोल्हापुरातील घरात शुकशुकाट पाहायला मिळतोय। शिवरायांचा पुतळा नियमानुसार पद्धतीनं बसवण्यात आला नाही, त्यामुळे शिवरायांचा पुतळा बदलावा अशी मागणी नरेंद्र मोदींकडे केली होती। त्याचप्रमाणे पत्राचं मोदींना 12 डिसेंबरला लिहिलं होतं अशी माहिती संभाजीराजेंनी दिली आहे। तर दुसरीकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली। सोलापूरच्या टेंभुर्णीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मालवण प्रकरणी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत आंदोलन करण्यात आलंय। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवप्रेमींनी आंदोलन केलं। आनंदनगर पोलीस स्टेशनच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि घटनेतील संबंधित दोषींवर लवकरात लवकर गुन्हे नोंद करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील देण्यात आला। मालवणमधील घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील सिंहगडावर आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी भर पावसात घोषणाबाजी करत निदर्शनं केली। राजकोट किल्ल्याप्रकरणी संभाजीनगरात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलंय। शहरातील क्रांती चौकात राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। भाजपचे नेते विनोद तावडे यांनी सांगलीच्या शिराळ्याचे शरद पवार गटाचे नेते शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली आहे। शिराळा या ठिकाणी विनोद तावडे यांनी शिवाजीराव नाईक यांच्या घरी जाऊन ही भेट घेतली आहे। काही वर्षांपूर्वी शिवाजीराव नाईक यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता। त्यामुळे या भेटीमध्ये राजकीय खलबते झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली। बातमी लातूरमधून। लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची जनसन्मान यात्रा दाखल झाली। यावेळी अजित पवारांनी लाडक्या बहिणीचे पैसे न मिळालेल्या महिलांची भेट घेतली, तर याबाबत तात्काळ चौकशी करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या। लातूरमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेदरम्यान मराठा समाज आक्रमक झालाय। यावेळी मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी यावेळी मराठा समाजाकडून करण्यात आली। महायुतीमधील जागा वाटपासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक येत्या 2 दिवसांमध्ये होणार असल्यानं स्थानिक नेत्यांनी जागा वाटपाची चर्चा करू नये असं आवाहन राष्ट्रवादी अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलंय। ते लातूरमध्ये बोलत होते। नागपूर खंडपीठानं काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा देत सहकार खात्याला येत्या सोमवारी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी मौखिक सुनावणी घेण्याचे आदेश दिलेत। जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणामध्ये माजी मंत्री सुनील केदार यांना राज्याच्या सहकार खात्यानं मौखिक सुनावणीची संधी नाकारल्यानं त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती। बारामतीतील 3 हत्ती चौकामध्ये आंदोलन करण्यात आलंय। हे आंदोलन खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत केलं गेलंय। महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय। यावेळी आंदोलनामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। निर्भयापासून ते
बदलापूर पर्यंतच्या या 10 वर्षातील महिलांवरील घटनांमध्ये क्रूरता वाढली आहे असं आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। त्याचप्रमाणे असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना भर चौकात शिक्षा दिली पाहिजे अशी देखील मागणी त्यांनी केली आहे। घटनेतील क्रूरता आणि शिक्षेवर लक्ष देण्याची गरज असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या।